बुधगाव ते बिसूर रस्त्यावर प्रवासी रिक्षाला मालवाहतूक रिक्षाने धडक दिल्यामुळे अश्विनी शीतल पाटील वय 32 आणि राघव रमेश पाटील वय 1 वर्ष ठार झाले। मृत दोघे मामा आणि भाचा आहे। बुधवारी दिनांक 24 रोजी रात्रीच्या 10च्या सुमारास हा अपघात झाला। या प्रकरणी रिक्षा चालक अरविंद महादेव पवार यांनी मालवाहतूक रिक्षा चालक महेश शिवाजी ओंकारे राहणार बिसूर यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराची यात्रा सुरू झाली आहे, त्यामुळे पाहुण्यांची ये-जा सुरू आहे। बुधवारी रात्री रिक्षा चालक अरविंद पवार यांच्या रिक्षामधून शेजारी ललिता ज्ञानदेव पाटील, कावेरी रमेश पाटील, पौर्णिमा शैलेश सावंत, सारिका शंकर पाटील, अश्विनी शीतल पाटील व 4 ते 5 लहान मुले जेवण करण्यासाठी बेसूर ते कवलापूर रस्त्यावरील हॉटेलमध्ये गेले होते। रात्री 10च्या सुमारास जेवण करून सर्वजण रिक्षातून बुधगावला परत येत होते, तेव्हा बुधगावहून बिसूरकडे 3 चाकी मालवाहतूक रिक्षा येत होती, परंतु या मालवाहतूक रिक्षाला हेडलाईट नव्हत्या। या रिक्षाने प्रवासी रिक्षाला उजव्या बाजूस जोरदार धडक दिली। या धडकेत प्रवासी रिक्षा उलटली। आतील 5 महिला व स्वर रमेश कोकाटे, समुद्री शैलेश सावंत, जयदीप शंकर पाटील, अवधू शैलेंद्र सावंत, राघव पाटील ही मुले जखमी झाली। अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या लोकांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु दुर्दैवाने अश्विनी पाटील आणि राघव पाटील हे दोघे जण मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। मृत अश्विनी हिचा वर्षापूर्वी विवाह झाला होता, तर चिमुकला राघवचा जावळाचा कार्यक्रम नुकताच झाला होता। बुधगावला सिद्धेश्वर यात्रेनिमित्त कुटुंबीय एकत्र आले होते। अपघातामध्ये मामी आणि चिमुकल्या भाच्याचा मृत्यू झाल्यामुळे दोन्ही गावात शोककळा पसरली आहे।